ठाकरेंच्या पक्षातून फुटून शिवसेनेमध्ये सामील झालेल्या खासदारांनी पंतप्रधान मोदींची भेट घेतली आणि या भेटीवरून उद्धव ठाकरे यांनी या खासदारांवर आणि मोदींवर टीका केली। गद्दार खासदारांना भेटायला मोदींना वेळ होता, पण जंतर मंतरवर आंदोलन करणाऱ्या विद्यार्थ्यांना भेटण्यासाठी मोदींना वेळ नव्हती, अशी टीका सुद्धा त्यांनी केली। आमच्या केसची सुनावणी सुरू असताना जे पंतप्रधान जेनझींना नाही भेटले ते पंतप्रधान गद्दारांना भेटतायत आणि गद्दारांना सांगतात की भिवू नका, मी तुमच्या पाठीशी आहे। हे फार आक्षेपार्ह आहे आणि ह्याची दखल आम्ही तर घेतोच आहोत, जनतेने घेतली पाहिजे, पण सर्वोच्च न्यायालयाने सुद्धा घेतली पाहिजे आणि विचारलं पाहिजे की नेमकं तुम्ही कोणाला बोललेला। आता हा जो काही गद्दारीचा व्हायरस आहे, हा व्हायरस संपूर्ण देशात पसरलेला आहे आणि कदाचित मोदींनी हा संदेश इतर पक्षातल्या होऊ शकणाऱ्या गद्दारांना पण दिलाय का की तुम्ही काळजी करू नका, गद्दारी करा, आमच्याकडे या, मी तुमच्या पाठीशी, बघूया तुमचा आपका बाल भी नहीं बाका होगा, मैं देखता हूं। ही लढाई ही केवळ आता शिवसेनेपुरती मर्यादित राहिलेली नाही, तर गद्दारीचा व्हायरस हा लोकशाहीचा जीव घेतोय। तर लोकशाही बद्दल प्रेम असणारे, संविधानाबद्दल प्रेम असणारे जे देशभक्त आहेत, त्या तमाम काश्मीर पासून कन्याकुमारी पर्यंतच्या तमाम देशभक्तांना मी आवाहन करतोय की तुम्ही आता ही लढाई आपण सगळ्यांनी मिळून एकत्रित लढण्याची गरज आहे। स्वामी समर्थांचं जे वाक्य आहे की भिवू नकोस, मी आहे तुझ्या पाठीशी, तसं आता मोदी नवीन स्वामी झाले की काय? बरं, ही जर का बंद दाराची चर्चा असेल तर बंद दाराच्या चर्चेतलं नेमकं हे वाक्य बाहेर आणण्याचं कारण काय की कोणावरती कोणाला तुम्ही संदेश देताय?